नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024चा रिझल्ट लागल्यापासून ते आत्तापर्यंत नीटच्या रिझल्टवर बहुतांश विद्यार्थी तसेच मीडिया त्याचबरोबर कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडून नीटच्या रिझल्ट संदर्भात संशय व्यक्त केला जात होता। काही अंशी तो संशय बरोबरही होता। त्या ठिकाणी संशयाला जागासुद्धा एनटीएने दिलेल्या होत्या। मोठ्या प्रमाणावर घोळ एनटीएच्या रिझल्टमध्ये यावर्षी झाल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि आत्तापर्यंत एनटीएने याच्यावर आपलं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं। परंतु एनटीएने आता स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी एक प्रेस रिलीज आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ती प्रेस रिलीज पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण गोंधळासंदर्भात एनटीएचं नेमकं काय म्हणणं आहे ते त्यांनी या प्रेस रिलीजमध्ये 5 पॉइंट मांडून सांगितलेलं आहे। नेमके ते 5 पॉइंट काय आहेत, त्याचबरोबर एनटीएचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे। नीटची परीक्षा झालेल्या दिवसापासून या परीक्षेसंदर्भात एक मोठा गोंधळ देशभरामध्ये निर्माण झालेला होता। तशा प्रकारच्या घटना सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये घडलेल्या होत्या। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना अटक सुद्धा झालेली आहे नीट संदर्भातल्या या पेपर संदर्भात। त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतर आणखी संशय बळकवण्यासाठी जागा होती। त्यामध्ये टॉपरची लिस्ट जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे मार्क्स दिलेले आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या रँक्स इतक्या कशा वाढू शकतात याविषयी सुद्धा प्रश्न उपस्थित होत होते। या संदर्भात एनटीएने आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। एनटीएचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे एनटीए प्रेस रिलीज 6/6/2024। एनटीएने आत्ता उत्तर दिलेलं आहे, कारण संपूर्ण देशभरामधून खूप सारे प्रश्न उपस्थित केले जात होते। विद्यार्थ्याच्या मनात शंका होत्या, पालकांच्या मनात शंका होत्या आणि हा मुद्दा नॅशनल मीडियापर्यंत येईपर्यंत एनटीएने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं। परंतु आता हा मुद्दा नॅशनल मीडियापर्यंत पोहोचल्यानंतर हा मुद्दा संपूर्ण देशभरात महत्त्वाचा मुद्दा बनल्यानंतर एनटीएने आत्ता स्पष्टीकरण दिलेलं आहे। 5 पॉईंटमध्ये त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण मांडलेलं आहे। नेमके ते पॉईंट काय आहेत ते सुद्धा आपण डिटेल समजून घेऊयात। पहिला पॉईंट आहे कट ऑफ नीट। या संदर्भात संपूर्ण देशभरामधून सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात होते की 2024चा नीटचा कट ऑफ एवढ्या मार्क्सनी का वाढला। या अगोदर ज्या काही नीटच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांचा कट ऑफ दरवर्षी 10 ते 15 मार्कांनी वाढवत होती। यावर्षी एकदम कट ऑफ 40 ते 50 मार्कांनी कशा प्रकारे वाढू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कट ऑफ वाढण्याचं नेमकं काय कारण असा प्रश्न एनटीएला विद्यार्थी तसेच पालक किंवा संपूर्ण देशभरातून विचारला जात होता। आणि हा जो काही कट ऑफ आहे याच्यामध्ये जे काही टॉपर्स आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर टॉपर्स एकाच वर्षी कसे काय येऊ शकतात असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत होता। त्या संदर्भात एनटीएने आता स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की एक्झामचं नेचर जे आहे ते कॉम्पिटिटिव्ह आहे, म्हणजे स्पर्धात्मक ही एक्झाम आहे, त्यामुळे हा कट ऑफ वाढलेला आहे आणि यावर्षी स्पर्धा तुलनेने जास्त होती असं एनटीएचं म्हणणं आहे। या ठिकाणी एनटीएने पेपर मीडियम जो आहे, पेपर इझी, मॉडरेट आणि हार्ड याचं कुठलंही गणित लक्षात घेतलेलं नाही। फक्त स्पर्धा वाढली, विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे म्हणून कट ऑफ वाढलेला आहे असं एनटीएचं या ठिकाणी म्हणणं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी यावर्षी हायर परफॉर्मन्स दिला असं सुद्धा एनटीएचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स जो आहे तर हायर साईडला होता असं एनटीएचं म्हणणं आहे। परंतु आपण टॉपरची लिस्ट बघितली तर त्या ठिकाणी हायर परफॉर्मन्स हा काही राज्याच्याच विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दिसून येतो। त्यामुळे आणखी या ठिकाणी संशयाला जागा उपलब्ध होते, कारण काही राज्यातल्याच विद्यार्थ्यांनी यावर्षी जास्त अभ्यास केला होता का, बाकी राज्यातल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नव्हता का असा सुद्धा प्रश्न आता या प्रेस रिलीज नंतर उपस्थित केला जात आहे की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स जर हायर होता तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये हायर परफॉर्मन्स का दिला नाही। काही राज्यातले विद्यार्थी आहेत जे रँकर्स आहेत, ते टॉपर्स लिस्टमध्ये आहेत, त्यांचा परफॉर्मन्स सर्वाधिक का आहे किंवा एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक परफॉर्मन्स दिला आहे का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे। एनटीएने हे जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तितकंसं पटत नाही, कारण प्रत्येक जी काही नीटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये त्या वर्षीच्या तुलनेने स्पर्धा ही अधिकच होती। परंतु या वर्षीचा रिझल्ट जो आहे तो थोडासा संशयात्मक आहे, त्यामुळे प्रश्न उपस्थित झालेले होते। मागच्या कुठल्याही नीटच्या
परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर कसल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले नव्हते किंवा छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील, परंतु एवढ्या देशपातळीवर मोठ्या घटना, सगळं प्रकरण पोलीस स्टेशन कोर्टापर्यंत गेलेलं आहे. आता नॅशनल मीडियाचा सुद्धा मुद्दा बनलेला आहे. नीटची एक्झाम रिझल्ट लागल्यानंतर एवढ्या चर्चेत कधीही नव्हती, परंतु पहिल्यांदा एवढी चर्चा नीटच्या एक्झाम संदर्भात होते आहे. तर NTA म्हणणं आहे की यावर्षी स्पर्धा जास्त होती, मागच्या काही वर्षामध्ये तुलनात्मक स्पर्धा कमी होते, असं एक NTAने आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे कॉम्पेन्सेटरी मार्क्स फॉर लॉस ऑफ टाईम. म्हणजेच काही विद्यार्थ्यांचा वेळ गेल्यामुळे किंवा त्या ठिकाणच्या सिस्टीममुळे विद्यार्थ्यांना वेळ न मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत. या संदर्भात NTAने स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नीटमध्ये विद्यार्थ्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये 719 आणि 718 मार्क्स कसे काय पडू शकतात, तर हे मार्क्स ग्रेसनी मिळाल्याचं NTAचं म्हणणं आहे. त्या संदर्भात त्यांनी आपलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशभरातील काही राज्यातून या संदर्भात विद्यार्थ्यांना वेळ न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवता आलेला नाही किंवा त्या ठिकाणच्या सेंटरवर उपलब्ध सुविधा ज्या आहेत त्या पुरेशा नव्हत्या किंवा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागत असल्यामुळे काही राज्यातले विद्यार्थी कोर्टामध्ये गेले, त्या ठिकाणी पेटिशन त्यांनी दाखल केलेली आहे. तर ते कोणकोणत्या राज्यातील विद्यार्थी आहेत त्यांनी त्या आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेलं आहे. पंजाब आहे, हरियाणा आहे, दिल्ली आहे आणि छत्तीसगड. विशेषतः या 4 राज्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर या 4 राज्यातील विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांना वेळ मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर तो अन्याय झालेला आहे. तो अन्याय भरून काढण्यासाठी कोर्टाने मदत करावी असं पेटिशन या विद्यार्थ्यांनी दाखल केलेलं आहे. आणि या पेटिशन दाखल झाल्यामुळे NTAने एक कमिटी स्थापन केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. त्या कमिटीला सुद्धा आढळून आलेलं आहे की या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत. आता ग्रेस मार्क्स कशाच्या बेसिसवर देण्यात आलेले आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आन्सरिंग इफिशियन्सी म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे आन्सर सोडवण्याची ॲक्युरेसी आणि त्यांचा स्पीडसुद्धा लक्षात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा वाया गेलेला जो काही वेळ आहे याच्यावरून या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचं म्हटलं आहे. आता या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी पेटिशन दाखल केली म्हणून यांना ग्रेस मार्क्स मिळाले आहेत का, किंवा बाकी राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा झालेला आहे, किंवा बाकी राज्यामध्ये किती ठिकाणी NTAने चौकशी केली, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण टॉपर्सची लिस्ट जर बघितली तर विशेषतः या राज्यातील मुलं आपल्याला जास्त आढळून येतात तुलनेने. मग NTAने बाकी राज्यातील विद्यार्थ्यांचा जो वाया गेलेला वेळ आहे किंवा त्यांना त्या सेंटरवर आलेल्या अडचणींचा NTAने विचार केलेला आहे किंवा त्यांच्या कमिटीने याचीसुद्धा चौकशी केलेली आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आता समोर येतो आहे. तर त्याच्यामुळं हे जे काही ग्रेस मार्क्स आहेत हे नेमके सिलेक्टिव्ह विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत की त्याचा विचार करून देशातल्या काही विद्यार्थ्यांना आणखी मिळालेले आहेत, याचं कुठलंही स्पष्टीकरण NTAच्या प्रेस रिलीजमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आता हे ग्रेस मार्क्स देण्यासाठी त्यांनी कोणता आधार घेतला आहे, मेकॅनिझम फॉर्म्युला इस्टॅब्लिश्ड बाय सुप्रीम कोर्ट जजमेंट, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये देण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार नीटचे ग्रेस मार्क्स वाढवण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे 13/6/2018 हे त्यांनी नोटीसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या जजमेंटच्या आधारावर विद्यार्थ्यांना हे ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचं NTAचं म्हणणं आहे. तर हे ग्रेस मार्क्स किती विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, 1563 विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. आता हे 1563 विद्यार्थी निवडले कसे याच्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. हे 1563 विद्यार्थी कमिटीने जी चौकशी केलेली आहे ती 1563 विद्यार्थ्यांची कशा प्रकारे चौकशी केलेली आहे याचा सुद्धा डाटा समोर येणं गरजेचं आहे. 1563 विद्यार्थी हे पेटिशन दाखल केलेल्याच राज्यामधले आहेत का वेगवेगळ्या देशभरातल्या संपूर्ण राज्यभरातले विद्यार्थी आहेत याचा सुद्धा विचार करावा लागेल. महाराष्ट्र राज्यामध्ये असल्या कुठल्याही कमिटीची चौकशी झाल्याची बातमी अद्याप तरी आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातले याच्यात किती विद्यार्थी आहेत हे सुद्धा आपल्याला आता अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं हे जे काही जजमेंट आहे हे मला वाटतं लॉच्या एका एक्झामचं हे जजमेंट आहे आणि ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम होती आणि कम्प्युटर बेस्ड एक्झामचं जजमेंट त्यांनी OMR सीट एक्झामला अप्लाय केलेला आहे. ते कितपत योग्य आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 1 ते 2 लाखाच्या आसपास होती आणि हेच जजमेंट आणि यांचाच फॉर्म्युला त्यांनी 24 लाख
विद्यार्थी ज्या ठिकाणी ऑफलाईन पेपरला बसलेले आहेत, म्हणजेच कम्प्युटर बेस एक्झाम न देता ते विद्यार्थी ऑफलाईन एक्झामला बसलेले होते आणि आपल्या हाताने OMR सीट सोडवत होते, त्या एक्झामला त्यांनी ती सिस्टीम लावलेली आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये आता NTA किती ॲक्युरेसी लावली आहे याचासुद्धा प्रश्न आता उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याबरोबर त्यांनी 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाल्याचं सांगितलेलं आहे आणि ग्रेस मार्क्स किती ते किती दिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। -20 मार्क ते 720 मार्क्सपर्यंत सुद्धा ग्रेस विद्यार्थ्यांना मिळाल्याचं NTA सांगितलेलं आहे। म्हणजे 720 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले असल्याचं NTA आपल्या या प्रेस रिलीजमध्ये म्हटलेलं आहे। सगळ्यात मोठा जो गोंधळ झालेला आहे तो या ग्रेस मार्क्समध्ये झालेला आहे। या ग्रेस मार्क्समुळे बाकी ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला होता त्यांनासुद्धा सेंटरवर काही अडचणीला सामोरे जावं लागलं होतं, परंतु त्यांनी पेटिशन दाखल न केल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचा त्याचा फायदा झालेला नाही। काही विद्यार्थ्यांनी, काही राज्यातल्या विद्यार्थ्यांनी, काही सेंटरवरच्या विद्यार्थ्यांनी पेटिशन दाखल केलं, त्यामुळे त्यांना ग्रेस मार्क्स मिळाले। तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांना ग्रेस मार्क्स मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांचा जो रँक वाढलेला आहे यांच्यावर हा अन्याय नाही का, असा सुद्धा विचार NTAला आता करावा लागणार आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे टॉपर्स इन नीट 2024, म्हणजे 2024च्या टॉपर्सवर सुद्धा शंका व्यक्त केल्या जात होत्या की एवढे सारे टॉपर्स एकाच एक्झाममध्ये कशा प्रकारे येऊ शकतात, त्याच्यावरचं सुद्धा स्पष्टीकरण NTAने दिलेलं आहे। जे पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तेच थोडंफार त्यांनी या मुद्द्यामध्ये घेतलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की 2023ला संपूर्ण देशभरामध्ये नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20,38,596 होती। 2024ला ती वाढून 23,33,297 झालेली आहे आणि त्याच्यामुळं स्कोर इन्क्रीज लार्जर पूल या ठिकाणी निर्माण झालेला आहे। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे, विद्यार्थ्यांचा स्कोर वाढल्यामुळे एक मोठा लार्जर पूल यावर्षी निर्माण झालेला आहे असं NTAचं म्हणणं आहे। परंतु आपण जर विचार केला तर नीटच्या एक्झाम जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांची संख्या कधीही कमी झालेली नाही, ती विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली। यावर्षीच नवीन असं काहीतरी झालं आहे असं सुद्धा नाही, यावर्षी संख्या वाढणार होती हे अगोदरपासूनच माहिती होती। NTAने तशा प्रकारच्या सिस्टीम त्या ठिकाणी लावायला पाहिजे होत्या। जे एक्झाम कंडक्ट करणारे लोक आहेत त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती, कारण हे जे काही एक्झाम कंडक्ट करणारे जे काही ऑफिसर्स असतील किंवा त्या ठिकाणी एक्झाम सेंटरवरचे लोक असतील यांची ट्रेनिंग न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य अडचणीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलेलं होतं आणि हे जे काही लार्जर पूल निर्माण झालेला आहे विद्यार्थ्याच्या संख्येमुळं हा मुद्दा तितकासा योग्य नाही। मान्य आहे ही एक्झाम एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते आहे, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला मॅनेज करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, परंतु त्या संदर्भातली तयारी करण्याचा वेळ NTAकडे होता। त्या संदर्भातली तयारी करण्यासंदर्भात NTAने महत्त्वाचे पावलं एक्झाम होण्याच्या अगोदरच उचलायला हवे होते, परंतु एक्झामचा हा गोंधळ झाल्यानंतर अशा प्रकारचे एक्सप्लेनेशन देणं हे थोडंसं संयुक्तिक ठरणार नाही। त्याच्यामुळे NTAने सांगितलेलं आहे की लार्जर पूल या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर त्यांनी या टॉपर्स इन नीट 2024 संदर्भात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, ते नेमके काय आहेत पाहूयात। आन्सर की चॅलेंजेसबद्दल त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की जेव्हा आन्सर की चॅलेंजेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली होती त्यामध्ये 13,376 चॅलेंजेस त्यांच्याकडे आलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फिजिक्सचा ॲटमवाला जो काही क्वेश्चन आहे याला सर्वाधिक जास्त चॅलेंजेस त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याबरोबर हे जे काही 67 टॉपर्स आहेत यांची ऑल इंडिया रँक 1 आहे, यातले 44 विद्यार्थी हे 720 मार्क्सला आन्सर की चॅलेंजेस स्वीकारल्यामुळे झालेले आहेत। म्हणजेच या विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत, जो ॲटमवाला क्वेश्चन आहे त्याचे 2 आन्सर NTAने दिलेले आहेत, यामुळे 44 विद्यार्थी 720वर पोहोचलेले होते, यांचे मार्क्स कमी होते, परंतु आन्सर की चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यानंतर यांचे मार्क्स पुन्हा वाढलेले आहेत असं NTAचं म्हणणं आहे। आणि 6 जे विद्यार्थी आहेत हे ग्रेस मार्क्समुळे वाढलेले आहेत, म्हणजे 6 विद्यार्थी या सिस्टीमनुसार, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं काही जजमेंट आलेलं आहे ग्रेस मार्क्स संदर्भात 2018चं, त्याचा फॉर्म्युला लावून या 6 विद्यार्थ्यांना 720पर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे असं NTAचं म्हणणं आहे। मग हे 6 विद्यार्थी जे आहेत ह्यांना किती मार्काचा ग्रेस दिलेला आहे, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे मूळ मार्क्स किती होते, ॲक्च्युअल मार्क्स किती होते आणि ग्रेस मिळून जे 720ला पोहोचलेले आहेत या विद्यार्थ्यांचे ॲक्च्युअल मार्क्स किती होते या संदर्भात त्यांनी या प्रेस रिलीजमध्ये
कुठलीही माहिती दिलेली नाही. तर अशा प्रकारचे 3 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट 4 जून. आता हाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता की रिझल्टची तारीख NTAने अपेक्षित 14 जून दिलेली होती, ती 4 जूनलाच का? तर या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता, कारण 4 जूनला संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा इलेक्शनचे रिझल्ट लागत होते. त्याच दिवशी हा रिझल्ट डिक्लेअर करण्यामागचं कारण काय, असा सुद्धा प्रश्न विचारला जात होता. NTAने सांगितलेलं आहे की 4 जूनला जे रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामागे कुठलंही दुसरं कारण नाही. NTAने सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फेअर पद्धतीने कंडक्ट केलेल्या आहेत असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रिगार्डिंग अनफेअर मीन्स म्हणजे एक्झाम संदर्भात, पेपर लीक संदर्भात ज्या काही बातम्या येत होत्या त्या संदर्भात त्यांनी 5वा मुद्दा मांडलेला आहे. त्या ठिकाणी काही घटना घडल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याची एजन्सी चौकशी करत आहेत. NTA त्याला पूर्ण सपोर्ट करत असल्याचं म्हटलेलं आहे. परंतु पेपर लीकचा जो काही मुद्दा आहे तो NTAने नाकारला आहे. कसल्याही प्रकारचं पेपर लीक झालं नसल्याचं NTAचं म्हणणं आहे. अशा प्रकारचं प्रेस रिलीज काढून NTAने आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण थोडंसं कन्फ्युजिंग आहे, खूप डिटेलिंग याच्यामध्ये जावं लागणार आहे. यावरही आता विद्यार्थी आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटद्वारे क्वेश्चन उपस्थित केले जात आहेत. आता या संदर्भात पुढच्या काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या अधिक रंजक ठरणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आता समोर घडणार आहेत, काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याच्यामध्येच विद्यार्थ्यांचा वेळ जाणार आहे का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, NTAचं हे जे काही प्रेस रिलीज आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊन पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.